नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवरधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो, देत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे. देवाधिकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळावी आणि मित्रांनो सत्य माहिती तुम्हाला कळावी म्हणून आम्ही झुंजत असतो. 52 चेड्या गोट्यांची नावी, त्यांचा इतिहास सांगितला, धावजी बाबांचा इतिहास कव्हर केला, बंगालचा इतिहास कव्हर केला. त्याच्यानंतर मित्रांनो गूढ रहस्य जे की कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्यांनी सांगणार नाही, सांगितलं देखील नाही, अशा गूढ रहस्य उकरण्याचं काम केलं. वनस्पतीविषयी माहिती दिली, तंत्रमंत्राविषयी टोटक्याविषयी माहिती दिली, भानापकरणीविषयी माहिती दिली. असे भरपूर माहिती मी चेड्या देवकांविषयी दिलेले आहेत, देवांविषयी दिलेले आहेत, वनस्पतीविषयी दिलेले आहेत मित्रांनो. म्हणून म्हणतो मित्रांनो, जर तुम्हाला सत्य माहिती पाहायची असेल, सत्य माहिती तुम्हाला बघायची असेल, ऐकायचे असेल, प्रयोग करायचा असेल, तोडगा तुम्हाला लागू करायचा असेल तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कुणाला आडा पिडा, 7.5 दलेंद्री, लक्ष्मी बांधन करणी, बाणामती, कुणाला काय केलेला प्रकार असेल, गुढ विषय शंका असेल, कुठलाही शंका जर तुम्हाला विचारायचा असेल, कौल लावून द्यावाला, प्रसाद लावून द्यावाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचून तुम्हाला कॉल करा. मान्यता नसला केला तर चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही. मात्र लक्षात ठेवा, माझ्या चॅनलवर सत्य असतं मित्रांनो. सत्य सांगण्याचा माझा धंदा. मी नाही कुणाचा म्हणतात दुसऱ्यांसारखा दिखावा करत नाही किंवा कुठल्या चॅलेंजची घेणमाळ केली तसा दिखावा करत नाही मित्रांनो. झाकली मूठ 1.25 लाखाची असली तर सर्वात बेस्ट असतं. तोच माणूस खरा. दिखावा करणाऱ्याला फक्त पैसा लागत असतो, आमच्यासारख्यांना पैसा लागत नाही. तर आमच्यासारख्यांना फक्त मित्रांनो लोकांना माहिती द्यायला आवडते, माहिती घेऊन तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचं कार्य करायला आम्हाला भरपूर आवडतं, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टायटल तुम्ही पाहिला असेल मित्रांनो. राजमोहिनी काय काय कामं करते, काय चमत्कार आहे, काय तिचा मला अनुभव आलेला आहे, मी तुम्हाला सांगणार. कार्यसिद्धीसाठी वापरू शकता, वशीकरणासाठी वापरू शकता, मोहनसाठी वापरू शकता. एखादं कार्य तुमचं अडकलेलं असेल, कार्यच होत नसेल, किंवा तुमची गाडी घ्यायची आहे, दादा माझी गाडीच होत नाहीये, काय ना काय अडथळे येतात. बंगला घ्यायचा आहे, बंगल्यामध्ये काय ना काय अडथळ्यात, काय ना काय व्यवहार होत नाही, काय काय नाही, असं होत नाही. असे भरपूर प्रॉब्लेम मी बघितले आहेत. मग बुवा बाबाकडे गेल्यानंतर म्हणतात द्या 25,000, द्या 30,000, द्या 35,000 रुपये. तिथे तुम्ही लुटले जाता, नाहीतर घ्या चेडा, घ्या हे अमुक तमुक करा, तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये ढकललं जातं. पण आपल्या शास्त्र पद्धतीनं, शुद्ध पद्धतीनं जर बघायला गेलं, काय अशा वनस्पती आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्याविषयी कार्य करू शकता आणि तुमचं कार्य हे सिद्धीला लागू शकता. मग अशी कुठली वनस्पती आहे, मी लाईव्ह देखील मी तुम्हाला ते वनस्पती दाखवणार आहे, जेणेकरून ते पाणी टाकली तर बघा एकामेकासोबत घुमते, त्याला राजमोहिनी म्हणलं जातं. मग दादा मोहिनी किती प्रकारच्या? दादांनो मोहिन्या हे भरपूर आहेत. 18,000 मोहिन्या आहेत मित्रांनो. काय काय दुर्लभ आहेत, काय काय भारतामध्ये आढळतात, काय काय बाहेर देशामध्ये आढळतात, काय काय मित्रांनो आसामाच्या जंगल, अमेझॉनच्या जंगलमध्ये आढळतात. त्या वनस्पत्या दुर्लभ आहेत, कारण आपल्यापासून ते दुर्लभ आहेत. जे काही विद्वान लोक असतील, वनस्पती शास्त्राचे जे योग्य असतील ते त्यांनी पाहिले देखील आहे. पण आपल्या भारतामध्ये मिळणाऱ्या काही अशा गोष्टी आहेत मित्रांनो, जे की काही तांत्रिक मांत्रिकाने त्यांचा चमत्कार दाखवला आणि कार्यात सिद्धीला कार्य नेलं, हे मात्र लक्षात ठेवा. मग हे राजमोहिनीविषयी काय माहिती आहे मित्रांनो? राजमोहिनी हे एखाद्याला वशमध्ये करता येते. मग ह्याचा मंत्र तुम्हाला गुरुकडनं घेतला पाहिजे. मग तुम्ही ह्याला पद्धत सिद्ध करण्याची, ह्याला कुठल्या वेळी आणायचं आहे, बरोबर आहे, कुठल्या वेळी आम्ही मंत्र देऊन आणायचं आहे, तिथं मंत्र काय म्हणायचं, त्याची पूजा काय करायची आहे, मंत्र झाल्यानंतर त्याचं काय काय करून त्याला आणून त्याला सिद्ध करण्याची प्रोसेस कशी आहे हे तुम्हाला तुमचा गुरु सांगू शकतो मित्रांनो. मी काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत, इंस्टावर बघितलेल्या आहेत मित्रांनो. त्याची मित्रांनो 2 कांड्या हे 2200 रुपयाला असतात. त्याच्या व्यतिरिक्त जर मित्रांनो तुम्हाला असं जरी घ्यायचं ते डुप्लिकेट मिळतं. जर तुम्ही यूट्यूबला त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला अर्धी निम्मी फेक बातमी हे द्यायला सुरुवात करतात. पण अक्षय विषय खरंच देतो. फक्त जे काय आहे मित्रांनो सत्य, बाकीचं 50% खरं, 50% मित्रांनो मी झापून ठेवतो. पण मी खोटं काय सांगत नाही. राजमोहिनी जर तुमच्या खिशात असेल, जर तुम्ही मंत्र म्हणला, शाबरी मंत्र असेल, गुरुनी मंत्र दिलेला असेल, गुरुनी फुकलेला मंत्र असेल, जर राजमुनीचा मंत्र बोलून तुम्ही जे पाणी आहे मित्रांनो ते पाणी जर तुमच्या उंबरावर शिपडलं तर बाहेरची बांधा होत नाही. उंबर हे मित्रांनो लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे पैशाचे कुठलेही अडथळे असू दे यायला सुरुवात होते. तुम्हाला जर कर्ज झाले असेल तर कर्ज पण मित्रांनो हळूहळू तुमच्या कामाच्या संदर्भातनं कर्ज पण तुमचं निघून जात असतं, पैशाचं अट्रॅक्शन होत असतं. आणि हे जर पाणी मित्रांनो जर तुम्ही अभिमंत्रित केल्यानंतर 108 वेळा मित्रांनो आसन कुठलं पाहिजे, दिशा कुठलं पाहिजे हे गुप्तच असणार आहे. जर तुम्ही हे पाणी सिद्ध करून जर एखाद्याला प्यायला दिलं मित्रांनो तरी सुद्धा ते तुमच्या वशमध्ये होऊ शकतो. मग हे कोण वश करू शकतं? जर त्यांची पत्नी त्याच्याविषयी ऐकत नसेल,
नवऱ्याविषयी, नवरा पतीविषयी ऐकत नसेल तर तुम्ही एकामेकाला देऊ शकता, पण त्याचा उच्चार त्याचा मंत्र मित्रांनो हे गुपित ठेवलेला आहे. मी बाकीच्या गोष्टी सांगू शकत नाही. हे जर करून तुम्ही दिलं तर 100% तुम्हाला राजमोहिनीचा हे प्रयोग होतो. त्याच्यानंतर मित्रांनो कार्यसिद्धी. समजा भरपूर लोकांना जातकांना असं असतं की दादा मला बंगला घेतोय पण मला त्याच्यामध्ये यश येत नाही, पैशाची अडचण येईल, लोनची अडचण येईल, मस्त बॉस दादा तोंडातला घास होता पण मात्र पडला, झालंच नाही, कुठलंही कार्य हे सिद्धीला लागत नाही. मग काय करावं मित्रांनो, वनस्पतीशास्त्रामध्ये भरपूर असे बारीक ना बारीक तोडगे दिलेत जेणेकरून तुमचे ते कार्य सिद्धीला लागतात. बाकीच्या गोष्टी नाही, जे जादूटोणा केलाय, करणी केले, अमकच करावं लागेल तमकच करावं लागेल, नाही मित्रांनो. साधू संतांनी असेल, देवाधिकांनी असेल मित्रांनो, किंवा रावणानं असेल, अशा काही वनस्पत्यांविषयी तोडगे करून त्यांचे मंत्र सिद्ध करून हे मित्रांनो काम हे रावणानं देखील केलं होतं. त्याच्यात साधू संतांनी देखील केलं. एखादं लागलं की चला चोला त्याला ह्याचा पाला, चोला त्याचा पाला, म्हणजे अशा ह्या आपल्या वनस्पतीशास्त्रामध्ये जे दुर्लभ आहेत मित्रांनो, त्या वनस्पती शास्त्रामध्ये मित्रांनो त्यांचे उपयोग हे भरपूर आहेत. सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, बोललं तरी मित्रांनो रात्र पुरणार नाही, एवढे त्याचे उपयोग आहेत. मी काय काय उपयोग तुमच्यापाशी घेऊन येत असतो. म्हणजे कार्यसिद्धी करायची असेल मित्रांनो, जेव्हा म्हणजेच की तुम्ही राजमोहिनीवर पाणी टाकता त्या टायमाला राजमोहिनी हे फिरत असते. फिरत असताना मित्रांनो डाव्या हाताला घेऊन जर तुम्ही सांगितलेला मंत्र, मी मंत्र गुपित ठेवलेला, मी असं सांगणार नाही, तुम्हाला गुरुदीक्षा घ्यावं लागेल. नसेल तर मित्रांनो माझा प्रयोग करू नका. फक्त माहितीसाठी, तुम्हाला माहिती असावी त्या गोष्टीसाठी म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला आहे. जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नसेल तर तुम्ही आता सोडून गेलं तर चालेल. एक माहिती तुम्हाला भेटावी, तुम्हाला माहिती असावी, कारण ग्रंथांमध्ये जर बघितलं गेलं जे सत्य माहिती भेटते, पण आजच्या काळामध्ये डुप्लिकेट पुस्तकामध्ये तुम्हाला योग्य याची माहिती भेटत नाही. हा मंत्र टाका मग हे करा, काही उपयोग होत नाही. गुरुविषयी विज्ञान असे रे माणसा, कुणी करू शकतं, कुणीही करू शकत नाही. त्याला मित्रांनो काय ना काय साधकाला साधना पाहिजे, किंवा काय ना काय ऊर्जा पाहिजे, काय ना काय त्या मित्रांनो त्याला ऊर्जा किंवा त्याची शक्ती पाहिजे, तेव्हाच ह्या गोष्टी त्यांना चालतात, नाही तर चालत नाही. ह्याचं उलट देखील नुकसान होऊ शकतं. खाण्यापिण्यात दिल्यानंतर माणूस वशमध्ये राहतो. पती पत्नीला वशमध्ये करायचं असेल तर करू शकता. घरामध्ये किरकिर होत असेल, पैशाचा स्रोत थांबला असेल तर उमरावर पाणी बेस्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जर कार्य थांबलं असेल, कार्यच होत नाहीये, बंगला घ्यायचं, अचानक काय ना काय होतं दादा, अचानक काय ना काय होतं, तोंडातला घास भेटत नाही, काहीच ना काय होतं. पण मित्रांनो देवी माझ्या माता बहिणींनो की तुमचं कामच होत नाही. त्यासाठी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला 5 ते 6 मित्रांनो मोहिनी घ्यायचे. मोहिनी पाण्यात बुडवा, गंगाजलच्या पाण्यात बुडवू शकता, साध्या पाण्यात पण तुम्ही बुडवू शकता. डाव्या हातमध्ये ठेवा, जे मंत्र गुपित ठेवलं ते मंत्र 108 वेळा बोलून ते पाणी अख्ख्या घरादारावर शिपडावं किंवा तुमच्या अंगावर शिपडून घ्यावं. ह्यानं काय होतं मित्रांनो, पुढचं आकर्षण होतं. काय होतं, पुढचं आकर्षण होतं. आकर्षण झाल्यानंतर ते तुमची कामं ऐकायला लागतो. 1 दिवसात तर होणार नाही, 2 दिवसात होणार नाही, पण 21 दिवसामध्ये नक्कीच होणार. 100% स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, जर तुमच्यावर तेवढी पात्रता असेल करण्याची किंवा तुमच्यावर शक्ती असेल तेवढी आध्यात्मिक शास्त्रातली. मग मित्रांनो ते केल्यानंतर ते जे वनस्पती आहे मित्रांनो मोहिनी, हे तुमच्या देवघरावर मित्रांनो पूजायचे. तांब्याच्या वाटीमध्ये पूजू शकता, साध्या वाटीमध्ये तुम्ही पूजू शकता, देवाच्या कुलदेवताच्या नावावरती पूजू शकता, जोपर्यंत तुमचं कार्य सिद्ध होत नाही म्हटलं मित्रांनो एक पांढऱ्याची काठी, त्याच्यानंतर मित्रांनो 4-5 मित्रांनो राजमोहिनी जे की तुम्ही सिद्ध केली, मंत्र केलं, त्याच्यानंतर त्याला कलव्यानं असं बांधून ईशान्य साईडला जर तुम्ही ठेवलं तरी सुद्धा तुमचा संकल्प हे पूर्ण होण्याचं काम होतं. राजमोहिनीचा संकल्प पूर्ण होतं आणि तुमच्या त्या क्षेत्रामध्ये तुमचं कुठलेही काम अडकत नाहीत. जसं समजा बघा, मी लाईनीला लागलोय, कोणतरी मधनं आला आणि कोणतरी नेला त्याला आणि त्याचं काम झालं, मी तासभर थांबलोय पण माझा नंबर लागत नाही, पण एक माणूस कोणतरी आला लगेच घेऊन गेला. ह्याला म्हणतात मित्रांनो लक्ष, स्टार चमकले पाहिजे, काय ना काय असतं त्याच्याकडे. मग तुम्हाला पण तुमचे स्टार चमकवायचे असेल तर राजमोहिनी तुम्हाला भरपूर काम करण्यात मदत करते, हे मात्र लक्षात ठेवा. मग राजमोहिनीविषयी काय काय लोकांनी धुतकाळ सोडलेला आहे, असं केलं की तसं होतं, तसं केलं. बघा सिद्धी विषय काय नाहीये. जेव्हा समजा मित्रांनो आपण दगड बनवतो, पाषाण बनवतो, त्या टायमाला त्याचा मंत्र उच्चार करून, होम हवन करून, आणि कुठला तरी एक भक्त मित्रांनो त्या देवीला जागृत करत असतो, तो खरा भक्त असतो देवीचा, तेव्हाच त्या देवीच्या मित्रांनो पाषाणामध्ये तो भक्त आपली जादू म्हणजेच की मित्रांनो त्या देवीला मित्रांनो साक्षात उतरवत असतो. जोपर्यंत त्याचा आत्मा जिवंत होत नाही तोपर्यंत दगडातला देव काही उपयोगाचा नाही. बरोबर ना. रामकृष्ण परमहंसाचं उदाहरण घ्या, काळूबाईचं उदाहरण घ्या, दाऊजी पाटलाचं, तारामाचं उदाहरण घ्या, भक्त येऊन गेले, तुकाराम महाराजांचं घ्या. त्यांनी मित्रांनो पाषाणामध्ये देव फुकलेला आहे त्यांच्या मित्रांनो फक्त भक्तीच्या जोरावर. तसंच मित्रांनो जर एखादी वनस्पती किंवा एखादं शास्त्र तुम्हाला करायचं असेल तर गुरुकडनं पहिला मंत्र तुमच्या कानामध्ये फुकला, त्याची विधी विधान करून तुम्ही हा प्रयोग करू शकता. मोहन करायचं असेल पुढच्याला, मोहन झालं पाहिजे सगळं, तर मित्रांनो हा उपाय करा, 100% यशस्वी होईल. जर काय गुरु मंत्र मी हे मित्रांनो गुपित ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. उघड्यावर कोणीही माहिती खरी देत नाही. यूट्यूबवर 50% नाही मित्रांनो, 20% खरी माहिती दिली जाते.
गाव फिरवलं मित्रांनो, जंगल वाटे मी फिरवलं मित्रांनो, भरपूर प्रमाणे प्रयोग करून माझ्या गुरूंनी मला ज्ञान दिलं. त्या गुरुच्या ज्ञानावर काळूबाईच्या आशीर्वाद, कुलदेवताच्या आशीर्वाद आणि दाऊजी बाबाच्या आशीर्वादानं वनस्पतीवर रिसर्च करायला चालू केलं मित्रांनो. अशा दुर्लभ वनस्पत्या भेटल्या. राजमोहिनी किती प्रकारच्या आहेत मित्रांनो? भरपूर प्रकारच्या आहेत. मोहिन्या किती प्रकारच्या आहेत? अशा आहेत की मित्रांनो 9 लाख जरी म्हणलं तर चालेल. भरपूर प्रमाणे मोहिन्या जे खाण्यापिण्यामध्ये दिलं जातं, बांधण्यामध्ये दिलं जातं, त्याच्या पाणी शिपडल्यावर किंवा टिक्का वशीकरण केलं जातं. भरपूर असे ह्याचे साधारण महत्त्व आहेत या वनस्पतीमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. मग ह्या मोहिनीचे प्रयोग मी तुम्हाला सांगितले. हे 3 उपयोगी तुम्ही करू शकता. कार्यसिद्धीसाठी सांगितलं, वशीकरणासाठी सांगितलं, मोहनसाठी. मोहन मित्रांनो काय? पुढचा अट्रॅक्शन होण्यासाठी. काय कळत असा बघा, कामामध्ये गेलो तर मला कोण चिडचिडपणा करतोय, कोण मला मान सन्मान देत नाहीये, मला असं केलं की उठ बस म्हणतोय, हाताखालचे पण आता मला चिरकायला लागलेले आहेत, कोण मला सन्मान करत नाही, माझा कोण आदर करत नाही. त्यासाठी मोहन करायचं असेल तर राजमोहिनी मित्रांनो जर तुम्ही सिद्ध करून त्याचं पाणी मित्रांनो किंवा आपलं कुंकू असेल किंवा काम्या सिंदूर असेल किंवा मित्रांनो वेगळ्या प्रकारचं कुठलंही कुंकू तुमच्याकडे असेल किंवा त्या राजमुनीचं कूट त्याचा पूर्ण चूर्ण करून मित्रांनो गंगाजलमध्ये जर तुम्ही मित्रांनो मंत्र बोलून टिक्का लावलं, दमादमानं मित्रांनो, तूप खाल्ले की रूप कुठल्याही गोष्टीला येत नाही. मी त्याच्यावर विश्वास डेकत ठेवत नाही. 1.25 महिना, 41 दिवस, 21 दिवस ठीक आहे, बरोबर आहे. कुठलंही कार्य सिद्ध व्हायला मित्रांनो वेळ लागतोच. जर तुम्ही ते मंत्र बोलून जरी तुम्ही राजमुनीचा टिक्का जरी लावला तरी मित्रांनो तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट भेटायला चालू होते. राजमुनीचे एवढं कार्य. मग मित्रांनो हे फिरते कशी, याचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्याच्यानंतर मित्रांनो अजून ह्याचे काय तोडगे सांगतो मित्रांनो मी. जर कुणाला बाहेरची बांधा वगैरे झाली असेल किंवा समजा मित्रांनो कार्यामध्ये यश येत नसेल तर मित्रांनो राजमोहिनी, त्याच्यानंतर मित्रांनो साळवाचे पानं मित्रांनो, त्याच्यानंतर काय अशा बरकत बोतल्या मी आता इथं सांगू शकत नाही. बरकत बोतली म्हणून जर तुम्ही मित्रांनो दरवाजाच्या राईट साईडला जरी बांधून ठेवली मित्रांनो तर पैशाची कामं, अडकलेले कामं, व्यवहार, त्याच्यानंतर मित्रांनो बाहेर निघुटी ऊर्जा एकाच बरकत बोतलीमध्ये मित्रांनो जर टाकल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रमाणाचा रिझल्ट मिळतो. हे मी मित्रांनो गुपित ठेवलेलं आहे, मी सांगू शकत नाही. सॉरी, माफ करा. कारण कसं आहे बघा, मी फक्त माहिती आहे म्हणून मी तुम्हाला देत आहे. तुम्ही घ्यायचं काम करा, फक्त तुम्हाला माहिती कळावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो मग हे घुमती कशी, ह्याला फिरवतात कसं, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मोहिनीसोबत जर तुमचा इंद्र नारळ असेल, मोहिनीसोबत जर इंद्र नारळ असेल मित्रांनो, एका बरकत बुतलीमध्ये बांधून जर तुम्ही तिजोरीमध्ये ह्याला ठेवलं तरी मित्रांनो तुमचे पैशाची कामं, अडकलेली कामं भरपूर होतात आणि पैशा कामामध्ये तुम्हाला बरकत येते. ह्याला तिजोरीमध्ये ठेवू शकता. जे तुम्ही पैसा ठेवता तिथं देखील ठेवू शकता. जे सोनार चांदीचे दुकानं असतील किंवा त्यांचे मोठमोठे बिझनेस असतील, हॉटेल लाईन असेल तर अशा ठिकाणी डब्बीत टाकून इंद्र नारळ त्याच्यानंतर मित्रांनो मोहिनी एकत्र करून तुम्ही पेटीमध्ये ठेवू शकता. यानं तुमचे ग्रोथ व्हायला सुरुवात होती. काउंटरवर ठेवल्यानंतर अट्रॅक्शन पण ह्याचा वाढतं. मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. चमत्कार काय आहे तर ह्याचा लाईव्ह मित्रांनो, ही फिरते पाण्यात टाकल्यावर. अशी कुठली वनस्पती नाही फिरते. जसं पांढऱ्याची काठी बुडती पाण्यामध्ये तसंच मोहिनी हे देखील फिरते. बघा हे लाईव्ह हे फिरण्याचं कारण तुम्ही बघू शकता मित्रांनो. जर पाणी टाकलं की मी पाहू शकता मित्रांनो, जसं जसं पाणी टाकतोय तसं ती एक म्हणतात ना काहीतरी हलती डुलती तशी ती फिरती. जेव्हा पासा घेऊन जेव्हा आपण ज्या टायमाला मंत्र असतील ते मंत्र बोलून अभिमंत्रित करून जर तुम्ही ते पाणी म्हणा, कुणाला वशमध्ये करायचं असेल म्हणा, हे सगळ्या गोष्टी होतात. या मोहिनीवर जर तुम्ही पाणी टाकलं तर ते घराघरा घुमते. काय काय खेड्यापाड्यात म्हणा, डोंगर भागामध्ये आढळून येते, पण त्याला काढण्याची विधी, सिद्ध करण्याची विधी हे वेगळी आहे. जसं मी पाणी टाकतोय तसे घराघरा ते फिरत आहेत. त्याच्यानंतर मंत्र जाप केला जातो. तुम्ही पाहू शकता जे व्हिडिओ दिसते ते मित्रांनो आहे. लाईव्ह दाखवण्याचं काम, खरं बोलण्याचं काम फक्त शोध असते. जो प्रथम पहिले चॅनल आहे जे करत असतं बघा, त्याची जागा सोडते बघा, ते कसे हालचाल करते जसं की त्याच्यामध्ये प्राण कुणीतरी टाकले असल्यासारखं. राजमोहिनीचं सत्व एवढं आहे मित्रांनो. मी फक्त लावली जीभ टाळायला करत नाही किंवा मी किती गेनमाळ केल्या, मी किती काय केलं नाही. माझं चॅनल हे शोधावर आहे. मी शोध करत असतो आणि माझ्या जातकांना असो, आराधी पंथांना असो की सगळ्या माहिती कळाव्यात, तंत्रमंत्र असो, कुठल्या गोष्टी असो, त्यांना खऱ्यानं गोष्टी करा. वनस्पतीशास्त्र हे खूप मोठं आहे मी सांगितल्याप्रमाणे. काय काय लोक मित्रांनो, आता समजा मला देवरस पण करायचं आहे तर बसवली काली, त्याला कालीचं का बी माहीत नाही, तारापीठला गेला नाही, कधी कुठं कधी काय गेलं नाही, त्याला माहीत नाही. फक्त म्हणे की हा पुस्तक वाचून मी केलेलं. स्वतः बोलतोय तरी लोक त्याला बोलतात. मित्रांनो हुशार व्हा, जागृत व्हा. कुणाकडनं ही दीक्षा घेण्याची दीक्षा देत असेल त्याचा आखाडा नंबर त्याला विचारा. तो कुठल्या ह्याच्यामध्ये जाऊन स्मशानात क्रिया करतो किंवा काय जप तप करतो. काली हे स्मशानाशी उठत नाही कुठल्याही. तुम्ही मित्रांनो प्रेमाने ओढती नाही म्हणलं की त्याला आखाडा नंबर लागतो. जर दुसऱ्यांना मित्रांनो दीक्षा द्यायची असेल तर आजकाल कसं झालेलं मित्रांनो, ज्याला कोणाला मोती नाही तर मोती घालायचं, देवाचा बाजार करायचा, मग
मित्रांनो. तसंच भरपूर पंथांवर काय काही यूट्यूब चॅनलवाले म्हणा किंवा काय लोक म्हणा की मित्रांनो हे सोशल मीडियाच्याद्वारे एकामेकाच्या पोटावर पाय देऊन पैसा कमवण्याचं काम हे करत असतात मित्रांनो. यांना आकडा नंबर आरा माहीत नसतो, फक्त पुस्तकी ज्ञान द्यायचं आणि पुढच्याला गुंगवायचं आणि पुढचा मुंड्या हलवतो. जसा हा बोलतो तसा हा मुंड्या हलवतो. मित्रांनो सावधान व्हा, माझं काम आहे फक्त सावधान करणं, कोणावर बोट न करणं. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. कमेंटमध्ये दावजी बाबाच्या नावानं चांगलं, सुरूरच्या दावजी पाटला चांगलं, आई राजा उद्या उद्या काळूबाईच्या नावानं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोणाला काही समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर काय अटी दिलेला आहे त्या अटीवर मला कॉल करावा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.